कशीबशी शपथ पार पडली, पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही. मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग काय? तुम्ही बहुमताचा अपमान करताय, मनमानी करताय. हे सरकार फक्त तिघांचं कसं काय असू शकतं? बहुमताचं सरकार आहे. आता नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू. हा विस्तार सुद्धा पूर्ण नसेल. भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे. पण बहुमताचं सरकार असून सुद्धा सरकारमध्ये धुसफूस किंवा अस्थिरता असेल तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या, नव्या भूमिका मांडल्या, विजन मांडलं. त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का, असा प्रश्न जर लोकांच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहात? कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे असेच पडलेले होते. आणि नंतर माननीय उद्धव ठाकरे हे त्यांची प्रकृती बरी नसताना त्या ICUमध्ये असताना या आमच्या सहकार्याने जो घोटाळा केला त्या घोटाळ्याचा परिणाम काय झाला आहे महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्थैर्य लाभो अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे. काल देवेंद्रजींनी राज्याच्या 5 मुख्यमंत्र्यांना फोन केले, त्यात उद्धव ठाकरे साहेबसुद्धा आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या.